आज उठायला थोडा उशीरच झाला होता, त्याच्यामुळं मी झाडून वगैरे काढलं, आंघोळ केली. पण प्रांजलनं आंघोळ करून देवपूजा केली. आज प्रांजल आणि प्राजक्ता दोघींनी मिळून देवपूजा केली होती. बघा या दोघींची देवपूजा कशी चालू आहे. नंतर मी स्वयंपाक करून घेतला. चपाती, भाजी, भात, वरण. आज पत्ताकोबीची भाजी केली आहे आम्ही. नंतर लेकरांचे लगेच टिफिन भरून घेतले. टिफिन भरून झाल्याच्या नंतर कालचं जे आपलं लोणी राहिलं होतं, जे निघालं नव्हतं लोणी, ते आज लवकर काढलं. त्याच्यामुळे आज ते लोणी निघालं. लोण्याचा गोळा पातेल्यात टाकून कडवायला ठेवलं लोणी वगैरे कडवून घेतलं. हे बघा आज छान निघाले. पळीने ते व्यवस्थित फोडून घेतलं. नंतर लोणी कडत आलं की त्याच्यामध्ये आपले तुळशीचे पानं टाकायचे धुवून, म्हणजे वास पण छान येतो आणि टिकतं पण खूप दिवस. हे बघा या अशा पद्धतीने टाकून द्यायचे पानं. आपले कडत आलं का तूप मग टाकून द्यायचे मध्ये आणि हलवून घ्यायचं तूप. प्राजक्ताच्या बाटल्या भरायचं चालू होतं आणि आज काय आमची देवपूजा संपतच. धुणं वगैरे धुवून घेतलं आणि आज प्रांजलच्या शाळेमधून तिला सांगितलं होतं हे असे गोळे बनवायचे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही झाडाच्या बिया टाकायच्या. त्याच्यामुळे आम्ही गहू ज्वारी टाकली होती. आमच्याकडे कुठल्या झाडाच्या बिया नव्हत्या, त्याच्यामुळे बघा हे गोळे फेकायचे आणि पावसाळ्यामध्ये याचे झाडं आहेत. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब